समाजामध्ये जे विषय गंभीर आहेत, जे विषय अत्यंत महत्वाचे आहेत, जे विषय संवेदनशील आहेत आणि जे विषय माणसाच्या प्राणाशी निगडीत आहेत, त्या विषयांवर बोलण्याचं काम आहे इथल्या लेखकांचं, कवींचं किंवा चित्रकर्मींचं, नाट्यकर्मींचं. या समाजाचं चित्रण ज्या ज्या ठिकाणी आरसा म्हणून दिसतं त्या त्या व्यासपीठावर हॉस्पिटलची बिलं महाग येतात किंवा मोफत उपचार कसे मिळवावेत, वैद्यकीय मदत कशी मिळवावी, याच्यावर 2 मिनिटाचं तरी भाष्य असावं. 2 तासाच्या सिनेमामध्ये 2 मिनिटं जरी यावरती बोलली गेली तरी सुद्धा जागृती व्हायला काही हरकत नाही. किंवा आपण अभ्यासक्रमाचा विषय घेतलात मगाशी, शालेय अभ्यासक्रमाचा किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमाचा. या शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये किमान 5 मार्काचा तरी एक प्रश्न समाविष्ट असला पाहिजे. याच्याशी मी पण सहमत आहे. मग तुम्ही गणिताचा आहे, विज्ञानाचा आहे, मराठीचा पेपर आहे, इंग्रजीचा पेपर आहे. मराठीच्या आणि इंग्रजीच्या आपण जे भाषेचे पेपर्स आहेत किंवा हिंदीचे आहे, त्या अभ्यासक्रमामध्ये किमान हॉस्पिटलच्या बिलाशी निगडीत एखादा प्रसंग एखाद्या चांगल्या लेखकाकडून लिहून घेऊन तो शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला पाहिजे. आणि किमान 5 मार्काला तरी वैद्यकीय मदत कशी मिळवावी. मी पंतप्रधान झालो तर, शिवाजी महाराज आज असते तर, बाबासाहेब आंबेडकर आज असते तर, जे होऊन गेले ते आता येणारच नाहीयेत, पण तरी सुद्धा कपोलकल्पित विषयांवरती निबंध लिहून घेतले जातात 10-10 मार्काला. पण माझी आजी आजारी पडली तर आणि 10 लाख बिल आलं तर मी काय करेन, मी काय केलं पाहिजे, या विषयावर एकही प्रश्न येत नाही.